हे म्हणत नाही का रे? तुला भिवंडी तालुक्यासारख्या सांप्रदायिक तालुक्यात जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशाल मेला. चाल मी तुला नरकाला लावणार. प्रगतीशील तालुक्यात, उद्योगशील तालुक्यामध्ये, समृद्धी महामार्गाच्या तालुक्यामध्ये जन्म दिला आणि तू बंगला न बांधता खुशाल मेला, चाल तुला नरकाला लावणार. यम असं नाही विचार. यम हे मात्र विचारतो, तुला भिवंडी तालुक्यासारख्या सांप्रदायिक तालुक्यात जन्म दिला आणि तू भजन केलं नाही, वारी केली नाही, नामचिंतन केलं नाही. यमधर्म म्हणे तया दोषी असी, कार्य केशवाशी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळेमुख. कान डोळेमुख संतांची संगती न धराच चित्ती सांगितले बालक्रीडेच्या भुंगातून. यम हे जाळ विचारतात. म्हणून इतर काय करायचं राहिलं तर राहू द्या, नाम चिंतन करायचं राहू देऊ नका, असं कधी तुकोबारांनी समजून सांगावं. कधी शिवी देऊन म्हणायचं. सांगवतोय तुम्हाला किती वेळा, 75 वर्ष झाली ना सांगता अजून तुमच्यात काही फरक पडत नाही. किती सांगू तरी नाही कधी. असं रागावून चिडूनही म्हणावं तर कधी तुकोबारांनी पाहिलं रागवण्याचा काही फरक दिसून येत नाही. रागवल्यानंतर तरी फरक व्हायला पाहिजे की नाही. पण काही माणसं रागवण्याचा योग्य अर्थ काढत नाही. महाराजांनी असं कीर्तनात बोलावं का आणि आमच्याकडे तोंड करून मग तुम्ही तसं म्हणता तर तसं जा, असंही नाव पडले तसंही नाव पडले. रागवण्याचा अर्थ ध्यानात घेत नाही. आपलं चुकतंय म्हणून हे रागवताय, आपली दुरुस्ती व्हावी म्हणून रागवताय, आपलं भलं व्हावं म्हणून रागवताय असा अर्थ काढत नाही. आपलं व्यक्तिमत्व, आपलं महत्व यांना सहन होत नाही असा अर्थ काढतात. पण आपलं चुकतंय म्हणून हे रागवतात असा अर्थ काढत नाही. रागवण्यातून काही फरक घेत नाही. तेव्हा तुकोबारांनी विचार केला, आता करावं काय, कोणता उपाय करावा. म्हणजे हे भजनाकडे होते, नामचिंतनाकडे होते. शेवटचा एक मार्ग तुकोबारांच्या लक्षात आला. शेवटचा एक मार्ग दुसऱ्यांना ऐकण्याचा. असा एक किती मनुष्य हे खोरा असू द्या, किती दुराग्रही असू द्या, किती हट्टी असू द्या, कितीही कोणाचं न मानणारा असू द्या, पण असाही मनुष्य वळण घेऊ शकतो, मानू शकतो, ऐकू शकतो. याला एक शेवटचा जालिम उपाय तो कोणता सांगू? जाऊन त्याचे पाय का धरले. तुम्हीच आमचे आई बाप, तुम्हीच आमचे त्राते, तुम्हीच आमचे रक्षण करते, तुमच्याशिवाय कोण आम्हाला. तुम्ही हो म्हणा तर मी पाय सोडणार तर सोडणार नाही. असं म्हणून पाय जर धरले तर मनुष्य मग वळण घेऊ शकतो. वा बोल तुझं काय म्हणणे सांग. पाय धरल्यानंतर मनुष्य ढिला पडतो. तुका म्हणे कळ, पाय धरल्या नचले बळ. पाय धरल्यावर बळ चालत नाही. मनुष्य मान्यता देतो, बोल काय म्हणणं तुझे सांग. तसं तुकोबाराने वाटू लागला हा पण उपाय करावा. म्हणून तुकोबारा लोकांना म्हणतात, बाबांनो तुमच्या मी पायाला लागतो, तुम्हाला माझी विनंती आहे. लागोनिया पाया
लागून या पाया विनवितो तुम्हाला. बाबांनो, तुमच्या पायाला मी लागतो. तुम्हाला माझी विनंती आहे. काय म्हणणं तुकोबारा तुमचं? महाराज म्हणतात, माझे म्हणणे, करे टाळी बोला मुखी नाम. हाताने टाळी वाजवा आणि मुखाने नाम घ्या, हे माझं म्हणणं. मुखाने नाम घ्यायचं म्हणजे आम्ही नेमकं म्हणायचं तरी काय? कोणतं नाव घ्यायचं? तुकोबारा म्हणतात, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा. विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. कधी म्हणा? वेळोवेळा. वेळोवेळा जशी वेळ मिळेल तसं पुन्हा 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 वेळोवेळा विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठला विठ्ठल म्हणा वेळोवेळा. असं तुकोबारा ज्या वेळेला लोकांना सांगू लागले त्यावेळेला काही तर्कवादी जीव, अन्य साधनाभिमानी जीव हे पुढे आले आणि तुकोबाराने म्हणाले, महाराज तुम्हाला एक बोलायचंय आम्हाला. महाराज म्हणतात, बोला, काय बोलायचं? आम्ही या महिन्याभरात 4-5 ठिकाणी तुमची कीर्तन ऐकली, पण जिथे तिथे तुम्ही हेच सांगत आले, विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. महाराज म्हणतात, मग तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं एक आहे, विठ्ठल विठ्ठल म्हणायला तुम्ही सांगता. शास्त्रात असं सांगितलेलं आहे की कोणतंही अनुष्ठान करायचं झालं तर ते मंत्राचं केलं पाहिजे. मंत्राचं स्मरण करावं, मंत्राचं पुरस्चरण करावं, मंत्राचं अनुष्ठान करावं. मग तुम्ही विठ्ठल 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 म्हणायला सांगता. हा मंत्र आहे का? तुकोबारा मंत्रात आहे. हा मंत्र आहे. हा 3 अक्षरी मंत्र आहे. या 3 अक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा. तुका म्हणे, जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. त्रिअक्षरी सोपा मंत्र जपा. विठ्ठल अशी 3 अक्षरे. हा 3 अक्षरी मंत्र आहे. अवघड नसून सोपा आहे. तुम्ही याचा जप करा. विठ्ठल विठ्ठल असा हा 3 अक्षरी मंत्राचा तुम्ही जप करा, असं महाराज म्हणतात. माझं म्हणणं आहे, हरकत नाही महाराज, तुम्ही हा 3 अक्षरी मंत्र अवघड नाही, सोपा आहे म्हणता, याचा जप करा म्हणता, मान्य आहे मला. पण हा मंत्र आमच्या जीवनात काय करेल? तर विठ्ठल हा 3 अक्षरी सोपा मंत्र आपल्या जीवनात काय क्रांती करेल, काय फलनिष्पत्ती करेल, तुकोबारा तीच आज आपण सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणातून सांगताय. जप करायला सांगता. हा विठ्ठल विठ्ठल 3 अक्षरी मंत्र
काय करीन आमच्या जीवनात? काय करीन सांगू? करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा, करी पापा निर्मूळ. पापा निर्मूळ करी, तुमच्या पापाला मूळ रहित करून टाकेल. पापाचं मुळही शिल्लक ठेवणार नाही, मुळासहित पापाला उखडून टाकेल. असा विठ्ठला 3 अक्षरी सोपा मंत्र फलदायी आहे. पाप तुमचं राहणार नाही. किती राहणार नाही? किती असू द्या, जेवढं असेल तेवढं पाप घालते. जेवढं असेल तेवढं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयासी क्षणनाथ. पापाच्या अनंत राशीच्या राशी जरी असल्या तरी जातील लयासी. ते पाप शिल्लक राहणारे सर्व पाप संपलं जाईल. किती किती जेवढं असेल तेवढं. नामामध्ये जेवढी शक्ती आहे ना पाप घालवण्याची, तितकं पाप करण्याची शक्ती कोणातही नाही. तितकं पाप करण्याची की जितकं पाप नाम घालवतंय. जेवढी नामाची शक्ती तेवढे पाप नाही त्रिजगती. नामनोस्ती यावती शक्ती पाप निर्हरणे हरे, तावत कर्तुम न शक्नोती पातकम पातकी जना. पातकी लोक देखील तितकं पाप करू शकत नाही. तितके किती नाम जेवढं पाप घालवू शकते तेवढं पाप कोणताही पापी करू शकणार नाही. म्हणजे पाप कमी राहतं, शक्ती नामाची अधिक आहे. जेवढा असेल तेवढं तुमचं पाप घालून टाकेल. महाराज तुम्ही बोलता पण पटत नाही, डोक्यात शिरत नाही का? प्रत्येकाची क्षमता आहे. त्या क्षमतेप्रमाणे तो काम करू शकतो. क्षमतेपेक्षा अधिक करू शकत नाही. तशी नामाची काय क्षमता असेल की नाम एवढं पाप घालवत नाही. तुकोबाला नव्हतं, जेवढं पाप नाम घालवू शकतं तेवढं पाप कोणी करू शकत नाही. जेवढं असेल तेवढं घालवलं. पटत नाही, डोक्यात शिरत नाही. प्रत्येकाची क्षमता आहे. हे बाळ, मी तुला एक विचारतो, तो 100 किलोचं तांदळाचं पोत डोक्यावर घेऊन इथून घरी जाशील का तुझ्या? 100 किलो तांदळाचं पोत घेऊन नाही जाणार. त्यांनी त्याची क्षमता सांगितली, मी नेणार नाही. बरं जाऊ दे, 100 किलो 50 किलो नेशील का? नाही. 25 किलो, म्हणजे त्यांनी त्याची क्षमता 25 किलो सांगितली. तुम्ही 40 न्याल, तुम्ही 50 न्याल. एखादा हिंदकेसरी म्हणजे 25, 50, 100 ही काय झाली? क्षमता झाली. मी तेवढं नेऊ शकतो, त्याच्यापेक्षा अधिक नाही. तशी नामाची काही क्षमता असेल ना की नाम एवढं पाप नेऊ शकतं, एवढं पाप घालवू शकतं असं नाही. नामाची ताकदच एवढी आहे. तुमचं जेवढं असेल तेवढं घालवणार, जेवढं असेल तेवढं. शिरत नाही. शिरून देतो मग पुढे जातो. कितीही पाप असू द्या, नाम तेवढ्याच्या तेवढे कसं घालवू शकतं हे मी आपल्या लक्षात आणून देतो. एकाने काय केलं, फॉरेस्ट खात्याचा, वन विभागाचा लिलाव घेतला. हजारो हेक्टर क्षेत्र, तो मोठं क्षेत्र होतं ते वन विभागाचं, फॉरेस्ट खात्याचं. एका वनाधिकाऱ्याने तिथे येऊन, माझ्याकडे जे मी डेव्हलप करतो सर्व, तो वनाधिकारी तिथे आला. हजारो हेक्टर क्षेत्र होतं. त्याने इतका विकास केला. पहिलं पाणी आडवा पाणी जिरवा ही योजना राबवली.
जेवढे नाले होते त्या सर्व नाल्यांना बंधारे टाकत टाकत गेला. पुढे काही विहिरी घेतल्या, पुढे लेवलिंग केलं, काय पुढे कंपाऊंड केलं, पुढे ठिबक सिंचन केलं. वेगवेगळ्या योजना त्यांनी राबवल्या. त्यात हेरड्याची झाडं लावली, काजूची झाडं लावली, वेगवेगळ्या फळांची झाडं लावलेली आहेत. आता सर्वत्र पाणी अडवलेलं आहे, विहिरी केलेल्या आहेत, पाणीच पाणी आहे. ठिबक सिंचन केलं, सगळीकडे पाणी फिरलं, जोरात सर्व पिकाले. लेवलिंग केलं होतं, पाणी सगळीकडे, त्यामुळे गवतही असं आलं उरलेल्या क्षेत्रामध्ये, असं लागलं. तो सर्व लिलाव एकाने घेतला. त्या हिरड्याच्या झाडाची हिरडे तोडले, पोती भरली, काजूच्या झाडाचे काजू तोडले, पोती भरली, सगळे जेवढे फळ झाडं जे होते ते काढलेले आहेत, पोती भरलेले त्यांनी. आणि गवत जे आलं होतं ना, ते खास गवत होतं, बैलांना खाण्यासारखं, जनावरांना खाण्यासारखं. तेही त्याने मजूर लावून कापून घेतलं. जवळ बर का 5 लाख पेंढ्या निघाल्या. 5 लाख, मोठं क्षेत्र होतं ते, हजारो हेक्टर क्षेत्र. 5 लाख पेंढ्या निघाल्या. अशी मोठी गंजी घातली त्यांनी, वडे लावले. तुम्ही काय म्हणता, गंजी म्हणतात, हा गंजी म्हणतात ना. मोठी गंजी लावली, 5 लाख पेंढ्या तोल्याच्या गंजी लागली. मला तुम्हाला एक विचारायचे फक्त आता, त्या 5 लाख पेंढ्या त्याच्यात आहेत, त्या 5 लाख पेंढ्या जर आपल्याला जाळायच्या असतील तर किती लाख काड्याच्या पेट्या पाहिजे? 1 लाख. एक काडी बस. पेंढ्या किती जाळायच्या ध्यानात घेतलं का? 5 लाख पेंढ्या जाळायच्या, 1 काडी पुरेशी. आता तुम्ही सगळे एकीकडे झाले, मी एकटाच बाजूला पडलो. वयस्कर माणसे म्हणतात 1च काडी पुरे झाली, सर्व म्हणतात 1 काडी पुरे. आता मला मानावं लागेल, ठीक आहे, 5 लाख पेंढ्या जाळायला 1 काडी पुरेशी असं तुमचं म्हणणं, मान्य करतो. दुसऱ्या एकाने इतका मोठा लिलाव घेतला, त्यांनी या सर्व योजना राबवलेल्या, खूप क्षेत्र होतं ते, त्याने हे गवत कापून घेतलं, त्याची गंजी लावून दिली. त्याच्यात 10 लाख पेंढ्या निघाल्या. याच्यापेक्षा दुप्पट टोलेजन गंजी, 10 लाख पेंढ्या. आता मला एक विचारायचं, ह्या 10 लाख पेंढ्या जाळायला किती काड्या पाहिजेत? आता किती? आता नाही पडलं तुमचं. मग अशी मी मान्य केलं, तुम्ही सगळेजण येऊन झालं, 1 काडी पुरेशी म्हटले 5 लाख पेंढ्या जाळायला. आता 10 लाख पेंढ्या जाळायच्या, त्रैराशिक मांडा ना. 5 लाख पेंढ्या जाळायला जर 1 काडी, तर 10 लाख पेंढ्या जाळायला 2 नकोत का? 1च. 20 लाख पेंढ्या जाळायला, 50 लाख पेंढ्या जाळायला, 1 कोटी पेंढ्या जाळायला, 5 कोटी पेंढ्या जाळायला. याचा अर्थ काय झाला? पेंढ्यांची संख्या कितीही वाढू द्या, काड्यांची संख्या वाढवण्याची गरज नाही. का? एका काडीत ताकदच एवढी आहे, तुमच्या जेवढ्या पेंढ्या असतील तेवढ्या जाळण्याची. तसं तुमचं पाप किती असू द्या, एका नामचिंतनाची ताकद आहे. तुमचं जेवढं पाप असेल तेवढं भस्मसात करण्याची. तृण अग्नी मेळे समान,
हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी क्षण मात्रे कशाप्रमाणे तृण अग्नी मेळे समरस झाले. तृणाला अग्नी लावला असताना जसं समरस होऊन जातं, तृण शिल्लक राहत नाही, तैसे नामे केले जपता हरी. त्याप्रमाणे नामचिंतन तुमचं जेवढं पाप असेल तेवढं घालवत. पाप शिल्लक राहत नाही, जात नाही, जळून जात. जळतील पापे साधनात अशी महान शक्ती आहे. तुमचं याच जन्मातलं पाप काय, मागच्या अनंत जन्मातलं पाप जरी असलं तरी ते जळून भस्मसात होईल. जळतील पापे जन्मांतरे. अन्य जन्मातली पाप असली, याच जन्मातली नाही, मागच्या अनंत जन्मातली पाप जरी असली तरी ती जळून भस्मसात होते. जळतील पापे जन्मांतरे. जळतील म्हटलंय, पळतील म्हटलं नाही. काय म्हटलंय? जळतील. कोणी म्हणेल पळतील आणि जळतील काय फरक केला? पळाली तरी गेली आणि जळाली तरी गेली. नाही, मोठा फरक आहे. पळालेली परत येऊ शकतात, जळालेली परत येऊ शकत नाही. पळून गेलेली पाप पुन्हा येऊ शकतात. पळून जाणारी रंगू चार चौघांनी जर समजूत घातली तर परत नांदायला येऊ शकते. अगर रंगू असं रंग करणं बरं नाही. आपलं घराणं काय, ते घराणं काय, काय तुला कमी पडलं मला सांग. पण असं पळून येणं हे शोभत नाही, योग्य नाही. आपलं आयुष्य जायचं, जरा विचार कर. अनेक प्रकारे समजूत घातल्यानंतर ती पळून जाणारी परत नांदायला येऊ शकते. पण जळून मेलेली गंगू ती येईल का परत? ती परत येऊ शकत नाही, ती कायमची गेली. तसं इतर साधनाने पाप पळतात आणि नाम साधनाने पाप जाळतात. इतर साधना पाप घालवणारे आहे, पण त्याने पाप पळून जातात आणि नाम साधनाने पाप जळून जातात. पळून गेलेली परत येऊ शकतात. जळून गेलेली परत येऊ शकत नाही. पाप पळून लावणारी काही साधनं आहेत. गंगा पाप घालवणारी आहे की नाही? आपण म्हणतो गंगा पापम शशीतापम दैन्यम कल्पतरुस्तथा पापोहम पाप कर्महम पापात्मा पाप संभवा त्राहि मां कृपया गंगे सर्व पाप हराव. आपण म्हणतो बुडी गंगेत गंगा पाप घालवते. पण लक्षात घ्या, सगळी पाप गंगा घालवू शकत नाही. जी अज्ञानातून घडलेली पाप आहेत ती अज्ञानातून घडलेलीच पाप गंगा स्नानाने जातात. ज्ञानातून जाणीवेतून घडलेली पाप ती गंगा घालवू शकत नाही. अज्ञानात घडलेले पाप फक्त जाणून बुजून केली गेलेली पाप गंगा घालवू शकत नाही. कसं समजून देतो तुम्हाला, लक्षात घ्या. आज एकादशी आहे.
हे माहीत नाही आणि भेळ खाण्यात आली. आज काय आहे? एकादशी. मला वाटलं उद्या एकादशी. भेळ तर खाल्ली. आता भेळ खाली, एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करू नये शास्त्र सांगते. का भक्षण करू नये? एकादशीच्या दिवशी सर्व पाप हे अन्नाच्या आश्रयाला येत असतात. आपली सर्व पाप अंतराळात परिभ्रमण करत असतात, फिरत असतात. त्या पापांनी विनंती केली, आम्हाला एक दिवस तरी विश्रांती मिळू द्या, कुठेतरी आधार द्या आम्हाला. तर त्या पापांना सांगितलं, तुम्हाला आधार पाहिजे ना तर फक्त एकादशीच्या दिवशी तुम्हाला अन्नात राहता येईल. म्हणून अन्नात राहण्याला एकादशीच्या दिवशी पापांना परवानगी दिली. म्हणून अंतराळात परिभ्रमण करणारी जी पाप आहेत ती 14 दिवस फिरतच राहतात. फक्त एकादशीच्या दिवशी त्यांना अन्नाचा आधार मिळतो. अन्नाच्या आधाराने ती राहू शकतात, शांत राहतात अन्नाच्या आधाराने. माझं म्हणणं नाही, नारद पुराणात सांगितले, यानी कानिच पापानी ब्रह्महत्याधिकानिच अन्नम आश्रित्य तिष्ठन्ति तानि विप्र हरेर दिने. हरिदिनेच्या दिवशी, एकादशीच्या दिवशी ती सगळं ब्रह्म हत्यादी पातक अन्नाच्या आश्रयाला असतात. अन्नाच्या आश्रयाला असतात. म्हणून त्या दिवशी आपण अन्न खायचं नाही. अन्न खाल्लं नाही की ती पाप आपल्यात शिरणार नाही. आपण जर ते अन्न खाल्लं त्या दिवशी तर त्या अन्नाच्या बरोबर ते पापही आपल्या शरीरात जाणार. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न खायचं नाही. एक दिवसाने काय होईल का? जीव जाईल का आपला? तुकोबरा म्हणतात ना, 15 दिवसा एक एकादशी कारे न करशी व्रतसार, काय तुझा जीव जातो एकादशी. त्या दिवशी अन्नाच्या आश्रयाने ती पाप असतात आणि त्या दिवशी आपण अन्न खायचं नाही. जर खाल्लं तर ती पाप आपल्याला लागणार. म्हणून एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करायचं नाही. पण आज एकादशी आहे हे माहीत नाही, भेळ तर खाण्यात आली. आता हे पाप झाले, पण हे कसं झाले? अज्ञानातून झाले, न जाणता झालेले. असं न जाणता घडलेलं पाप गंगेचं स्नान का केलं की ते पाप जात. अज्ञानातून घडले ना. पण जाणीवेतून घडलेलं, जाणून बुजून घडलेलं पाप गंगा घालू शकत नाही. जाणून बुजून घडलेलं पाप म्हणजे काय? खमंग वास सुटलाय, बटाटा वडा, चला खाऊया बटाटा वडा. तो म्हणतो तुला खायचं तर खा, मी आज खाणार नाही. असं काय? एरवी मी म्हणेल त्यावेळेला लगेच येत असतो. माझं का नाही म्हणतो? नाही का? आज माझी एकादशी आणि तू एकादशीला म्हणतो चाल बटाटा खायला, मी खाणार नाही. हा त्याला काय म्हणतो? तुझ्या 12 महिन्याच्या एकादशी आहेत. हो 12 महिन्याच्या आहे, कडे कोट आहे. सर्व एकादशी मी व्यवस्थित करत असतो. सर्व आहेत. हो सर्व 12 महिन्याच्या. हो मग काय होतं? एखादी एकादशी सुटली तर 12 महिन्याच्या आहेत ना, शुद्ध मध्य 24च्या 24 आहेत ना. हो मग काय होतं एखादी एकादशी सुटली तर? त्याने आग्रह केला आणि याने बटाटा वडा खाल्ला. आता हे जे पाप झाले हे कसं झाले? जाणून झाले. आज एकादशी आहे हे माहीत असूनही ते खाण्यात आले. म्हणजे जाणून बुजून घडलेलं पाप, हे पाप गंगा घालवू शकत नाही. गंगेत जाऊन तुम्ही किती बुड्या मारल्या, तुम्ही गंगेत जाऊन बुडी मारली का तो बटाटा वडा वर तरंगतो. तुम्ही गंगेतून बाहेर आलात का पुन्हा तुमच्यात येऊन तो शिरतो. तुम्हाला तो सोडू शकत नाही.
जाणून बुजून केलेलं आहे ते पाप, आणि जाणून बुजून केलेलं पाप गंगा घालू शकत नाही. मी नाही सांगत, नामदेवराय सांगतात. मन संकल्पाचे पापे न जाती तीर्थाची या बापे. मन संकल्प पूर्वक केलेलं जे पाप आहे, जाणून बुजून केलेलं जे पाप आहे, ते तीर्थांच्या बापाच्याने जात नाही. म्हणून असं ज्ञानाने घडणारी जी पाप आहेत, जाणून बुजून घडलेली जी पाप आहेत, ती कोणती पाप असू द्या, किती असू द्या, नामापुढे ती राहू शकत नाही. अज्ञानाद अथवा ज्ञानात उत्तम श्लोक नामयत संकीर्तित मघम पुंसो दहे देधो यथा नलहा यथा अनलहा येधा दहे. ज्याप्रमाणे अग्नी हा लाकडांना जाळून भस्मसात करतो, अग्नीवर पाय तुम्ही जाणून ठेवा, कन्न जाणून ठेवा, पळणार की नाही. हा म्हणला मी अग्नी न मानणार जे मंडळ आहे त्या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. अग्नी न मानणाऱ्या मंडळाचा मी अध्यक्ष, मला काय करेल अग्नी, म्हणून त्याने अग्नीवर पाय ठेवला. पळल की नाही त्याला पळणार. तू जाणणाराच का ना जाणणार, मानणारा की ना मानणार. अग्नीमध्ये स्वभावता शक्ती आहे. तसं नाम असं शक्तिशाली साधन आहे. तुम्ही ते जाणून घ्या, न जाणता या कसंही घेतलं तर ते नाम आपली शक्ती दाखवतं. आणि अज्ञानातून घडलेले असं पाप का ज्ञानातून घडलेले असं पाप, ते सर्वच्या सर्व पाप घालवण्याची क्षमता नामचिंतन आहे. म्हणून तुकोबारा म्हणतात, विठ्ठल विठ्ठल मंत्र काय करेल तुम्ही म्हणता, सांगू काय करेल, करी पापा निर्मूळ. तुमच्या पापाला मूळरहित करून टाकेल, मूळरहित करून टाकेल. हे एक तुकोबारांचं विशेष सांगणं आहे. मूळरहित करून टाकेल याचा अर्थ असा की पुढे निर्माणही होणार नाही. आता झालेलं, आतापर्यंत झालेलं पाप ते तर घालवणारच, पण इथून पुढे निर्माणच होऊ शकणार नाही. का? निर्माण ज्याच्यामुळे होत ते मूळच हे नाम साधन उखडून टाकतं, मुळासहित उघडून टाकतं. मूळ शिल्लक असलं की पुन्हा उत्पत्ती होते, मुळच उघडून टाकलं की उत्पत्ती होऊ शकत नाही. नामचिंतनाने जुना पापाचा स्टॉक जळून भस्मसात होईल, जुना स्टॉक, पण नवीन सुरुवात होईल. तुकोबारा म्हणतात नाही का, सुरुवात होण्याकरता, नवीन सुरुवात होण्याकरता मूळ तर पाहिजे ना शिल्लक. नामचिंतन मूळही घालवतं, मुळासहित उघडून टाकतं ते पाप. पापाचं मूळ काय आहे? पापाचं मूळ आहे विकार. अर्जुनाचा प्रश्न आहे देवाला, अथ केन प्रयुक्तोयम पापंचरति पुरुषः. तिसऱ्या अध्यायात प्रश्न आहे. देवाने काय उत्तर दिलं? काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव महाशनो महापात्मा विद्येन मह्यवैरिणम. हा काम, हा क्रोध, लोभ हा जीवाला पाप करायला लावतो. चांगल्या चांगल्याच्या बुद्धीत भ्रंश निर्माण करतो. मोठमोठ्या ज्ञानालाही हा घाला घालतो आणि झपटतो. अर्जुनाने म्हटले, देवा ही ऐसे कैसे, जे ज्ञानी याची ही मती भ्रंश आहे. मार्ग सामने आणार से चालत देखो. कसं काय होतं देवा? एखादा आंधळा मनुष्य खड्ड्यात पडेल का,
का? तो आंधळाच आहे, त्याला दृष्टीच नाही, म्हणून तो पडला. साहजिक आहे. तो पडल्यानंतर लोकांना त्याची कीव येते, दया येते. अरे धावा धावा, बघा तो सूरदास पडला हो त्या खड्ड्यात, जा. लोक जातात, त्याला खड्ड्यातून बाहेर काढतात. कुठं लागलं का, चला डॉक्टरकडे नेतात. का? त्याला दृष्टी नाही, आंधळा आहे. तो पडलाय, त्याच्याशी जायचे. पण एखादा टप्पोऱ्या डोळ्याचा पडला तर गिधाडासारखं किती लांबचं ज्याला दिसतंय, असा मनुष्य जर पडला तर लोक काय म्हणतात, जा द्या, पडू दे, मरू दे. त्याला त्या डोळ्याची काय खासर झाली का? त्याला काय दिसत नाही का? चालतो कुठं, पाळतो कुठं? 14 जानेवारीचा अवतार, पडू दे, मरू दे. अज्ञानाकडून पाप घडे नका, पण ज्ञानाकडून हे पाप का घडतं? कोण त्याला पाप करायला लावतं? ज्ञानालाही पाप करायला कोण लावतं? अर्जुनाचा प्रश्न आहे. देवाने उत्तर दिले, काम येश, क्रोध येश, रजोगुण समुद्भवा, महाशनो महापापमा विद्येन मिहवेरण. महाकाम, हा क्रोध, हा लोभ, हा जाणत्या जाणत्यांनाही पाप करायला लावतो. मला सांगा, रावणाकडून पाप घडलं एवढं, सीतेला पळून आणण्याचं, हे कशामुळे घडलं? कामामुळे. रावणाच्या ठिकाणी काम निर्माण झाला. मारीच सांगतोय तरी, अरे तुला 80,000 आहेत ना. रावणाला किती बायका होत्या? 80,000 होत्या. मी नाही सांगत, तुकोबरा सांगतात, 80 सहस्रज्या सुंदरा कामिनी माझी मुखरंदी मंदोदरी. 80,000 बायका होत्या त्याला, आणि त्याही सुंदरा कामिनी म्हटले. त्या सुंदरा होत्या आणि कामिनी होत्या. कामिनी कोणाला म्हणतात? जिला पाहिलं असताना काम निर्माण होतो, तिला कामिनी म्हटलं जातं. अशा सुंदर होत्या, कामिनी होत्या. त्या काही मद्रासी मॉडेल नव्हत्या, डांबरे मिनकापडे नव्हत्या. मारीच म्हणतो, मूर्खा, अरे एवढ्या तुला सुंदर बायका आहेत, कशाला पाहिजे ती सीता? तो म्हणतो, नाही मामा, तुला काय करायचं, मला ती पाहिजेच. शूर्पणखेला सांगितली, फार सुंदर आहे ती, फार चांगली, मला ती पाहिजेच, पाहिजे. मारीच म्हणतो, मूर्खा, दे सोडून, हे नाही, तू सुवर्णमुखाचं वेश धारण करून चाल तिकडे. मारीच म्हणतो, मी येणार नाही. रावण म्हणतो, मग मरायचंय का तुला? बोल, जगायचंय का मरायचंय सांग. हा मारीच विचारी होता. तो लागला, एक निश्चित झाला आता, काय आपलं मरण निश्चित झालं. तिकडं गेलो सुवर्णमृग बनून तर तो राम मारल्याशिवाय राहणार नाही, आणि तिकडं नाही जातो तर हा मूर्ख आताच मारायला लागलाय आपल्याला. म्हणजे इथे मरण आणि तिथे मरणच आहे. पण तो विचारी, तो लाला दोन्हीकडे मरणच आहे, पण मरावं कोणाच्या हाताने? या मूर्खाच्या हातून मेल्यावर आपल्याला अधोगतीला जावं लागेल, आणि त्या रामाच्या हातून आपण जर मेलो तर आपल्याला सद्गती मिळेल. म्हणून तो मग बनला, सुवर्णमृग बनला आणि गेला. काम निर्माण झाला रावणाच्या ठिकाणी, आणि त्या कामातून इतकं पाप घडलं गेलं त्याच्याकडून. तो तर संपला, सगळ्या कुळालाही संपवलं, सर्वांना नष्ट केलं. दुर्योधनाच्या ठिकाणी लोभ निर्माण झाला, आणि त्या लोभाने त्याच्याकडून सगळं पाप घडलं. माझं तर मला पाहिजेच पाहिजे, पांडवांचंही मलाच पाहिजे. भगवान म्हणतात, अरे तुमचं द्यूताच्या वेळेला ठरलेलं आहे ना, मग ठरल्याप्रमाणे देशील की नाही? ठरल्याप्रमाणे त्यांनी 12 वर्ष वनवास काढला, 1 वर्ष अज्ञातवासही काढलाय. मग आता ठरल्याप्रमाणे त्यांचं राज्य त्यांना द्यायला पाहिजे ना. हा म्हणतो, देणार नाही. अरे तुला एवढं राज्य, माझं मला पाहिजे, त्यांचंही मलाच पाहिजे. बरं, नको दिवार करायचं. 5 जणांना जगता येईल अशी 5 गावं तरी दे, बस. 5 जण त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करू शकतील,
महाभारतात म्हटलंय, पंचनस्तात दीयंताम ग्रामा इति महाद्युते अविस्थलम वृकस्थलम माकंदी वारणावतम. पंचनस्तात दीयंताम, 5 गावं दे त्यांना, त्याच्यावर ते जगतील राहतील. हा काय म्हणतो ऐका, 5 गावं. भाषाच गाडू नका. मग किती दिसेल, म्हणजे सुईच्या अग्रावर बसेल इतकीही भूमी मी पांडवांना देणार नाही नाही नाही. आता सुईच्या अग्रावर किती एकर जमीन बसते हो? सुईच्या टोकावर किती एकर जमीन बसते? अहो कसला एकर, कसला गुंठा, एक नाही बसणं अवघड आहे. पण इतकी भूमी मी पांडवांना देणार नाही. हा लोभ शिरला त्याच्यात, आणि लोभ शिरून त्याने कृष्णाचंही ऐकलं नाही, कोणाचंच ऐकलं नाही. शेवटी आपणही मेला, सगळ्या भावांना घेऊन मेला, आणि 11 अक्षोहिणीला घेऊन गेला. हे पाप दुर्योधनाकडून कशाने घडलं? लोभाने घडलं. अनेक ऋषीमुनींकडून का पाप घडलं? ते क्रोधाने घडलं. कधी काम, कधी क्रोध, कधी लोभ, हे आपल्या ठिकाणी पाप करण्याची प्रवृत्ती देतात. पापाकडे ते प्रवृत्त करतात. हे विकार, आणि विकाराने आपल्याकडून पाप घडतं. मागचं संपून जाईल, पण हे विकार नवीन निर्माण करेल. पण तुकोबरा म्हणतात नाही, हे जे पापाचं मूळ आहे, लोभ मूलानी पापानी. लोभ पापाचं मूळ आहे, काम पापाचं मूळ आहे, क्रोध पापाचं मूळ आहे. नाम काय करतं? ह्या विकारावरच हल्ला चढवत, विकारच संपून टाकतं. नाम चिंतन करणाऱ्याच्या ठिकाणी पाप काम राहत नाही, क्रोध राहत नाही, लोभ राहत नाही. आपण तुकोबरांचंच उदाहरण घ्या. काही कुटील लोकांनी एका स्त्रीला बनवलं आणि डोंगरावर पाठवलं, जा तुकोबरांना भ्रष्ट कर. ती गेली, हवं करते, पण तुकोबरा तिला काय म्हणतात? हे माते तू जा. ही भाषा वापरू नको, आम्ही विष्णुदास त्या प्रकारचे नाही. जाई हो तू माते, न करी साया स्वामी विष्णुदास तैसे न हो. काम नाही म्हणून पाप निर्माण झालं नाही. मंबाजी गोसाव्याने काट्याने मारलं तुकोबरांना, पण तुकोबरांना क्रोध आला नाही, कीर्तनाला आले नाही, म्हणून त्याचे हातपाय दाबायला तुकोबरा जात आहे. क्रोध नाही. आणि शिवाजी महाराजांनी एवढा नजराना पाठवला तरी लोभ नाही, परत केला. दिवट्या छत्री घोडे हेतो भऱ्यात न पडे, आता येथे पंढरराया मज गोविसी कासे. सोन्या आणि मातई आम्हा समान हे चित्ती, गोमांसा समान तुका म्हणे आम्हाला. लोभ नाही म्हणून हे पाप घडू शकलं नाही. म्हणजे काम, क्रोध, लोभ, द्वेष, मत्सर हे विकार पापाला उत्पन्न करणारे आहेत. पण नाम चिंतन हे विकारच संपवतं. विकार संपवल्यामुळे नवीन पाप निर्माण होऊ शकत नाही. जुना स्टॉक जळून गेला आणि नवीन निर्माण होऊ शकत नाही. करी पापा निर्मूळ, पापाला मूळरहित करून टाकतं. पापाचा संबंध जीवनातला संपला जातो. ही विठ्ठल नाम चिंतनामध्ये ताकद आहे. आता यावर कोणी असं म्हणेल, पाप गेलंच पाहिजे कशा करता? झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. तेवढाच पठ्ठ्याचा डेड स्टॉक, की पठ्ठ्याने एवढं पाप जीवनात कमवलंय, मिळवलंय, एवढी माझी इस्टेट, एवढं पाप आहे. झालं तर झालं, राहिलं तर राहिलं. काय बिघडतंय त्याने? का घालवायचं? का जाळून टाकायचं? तर पाप का गेलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो. ते ऐकल्यानंतर तुम्ही याच क्षणी निर्णय घ्याल की खरोखर पाप गेलंच पाहिजे, आणि त्याकरता आपण नामचिंतन केलंच पाहिजे. पाप का घालवायचं? का राहू द्यायचं नाही? त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. मला सांगा, आपल्या जीवनात आपल्याला दुःख यावं असं तुम्हाला वाटतंय का? नाही. दुःख येऊ नये असं वाटतं ना? बरं, कोणत्या वर्षी नको दुःख?
हो कोणत्याच वर्षी नको, कोणत्या महिन्यात नको, कोणत्याच महिन्यात नको, कोणत्या दिवशी नको, सोमवारी नको का गुरुवारी नको, शुक्रवारी चालेल नाही, कोणत्याच वारी नको. आता आणखी पुढे चला, सकाळी नको का दुपारी नको, संध्याकाळी चालेल संध्याकाळी नको, केव्हाच नको आहे. कोणत्या तासाला नको का कोणत्या मिनिटाला दुःख नको आहे आपल्याला. दुःखाची आपल्याला अपेक्षा नाही नाही नाही. मजलागी दुःख व्हावे ऐसे कोणी मागे नाही. दुःखाची इच्छा कोणालाच नाही. काय हे मुळव्याध व्हावं वाटतो का कोणाला? होऊ नये असं वाटतं पण होतं की नाही. धंद्यात दिवाळी निघू नये असं वाटतं पण निघतं की नाही. आपल्या देखत आपला मुलगा मरू नये वाटतं पण मरतो की नाही. अनेक दुःख आपल्या जीवनात येऊन कोसळतात. आपल्याला अनेक दुःखांना सामोरं जावं लागतं. अनेक दुःखे सांगो किती सकल संसाराची स्थिती. आपल्याला तर येऊ नये वाटतं पण ते आल्याशिवाय राहत नाही. तर हे काय येतं? आपली इच्छा जर नाही दुःख यावं अशी तर दुःख आपल्याकडे काय येतं? तर त्याचं एकमेव कारण आहे, दुःख जे येत आहे ते आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे येते. दुःखाला कारण आहे पाप. पाप जे आपलं केलेलं आहे ते पाप भोग दिल्याशिवाय नष्ट होत नाही. आणि ते पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला दुःख होतं. पाप हे दुःखाच्या दरीत लोटतं. पाप हे दुःख निर्माण करणार आहे. मी सांगतो असं नाही, ज्ञानोबरांनी सांगितले. ज्ञानेश्वरीचा 13वा अध्याय उघडा. 13व्या अध्यायामध्ये जीवाला दुःख भोगण्याची पाळी कधी येते ज्ञानोबरांनी सांगितले. मग विधीची वाफ चुकवी, अन्यायाचे बी वाफवी, कुकर्माचा करवी राव जरी, तरी तयाची सारिखे, असंभड पाप पिके, मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव. मग जीव दुःखे भोगी. मग म्हणजे कधी पाप पिके. मग पाप पिकल्यानंतर जीवाला दुःख भोगण्याची पाळी येते. म्हणजे दुःख जे येतंय ते पापामुळे येते. सुख जे मिळते ते पुण्यामुळे मिळते. पुण्याचं फल आहे सुख आणि पापाचं फल आहे दुःख. दुःख येऊ नये असं वाटतंय, पाप होऊ देऊ नये ही दखल घ्यावी. पण झालंय मग दुसरा मार्ग राहू देऊ नये. ते पाप घालवून टाकलं पाहिजे, संपवलं पाहिजे. ते दुःख द्यायला येतं. तर म्हणाल आज आम्हाला माहित झालं नाही, पूर्वीपासून सर्वांना माहित आहे. दुःख येते पापामुळे, सुख मिळते पुण्यामुळे. पण माणसं पाप सोडत नाही, पुण्य करत नाही. पुण्य करत नाहीत म्हणून सुख मिळत नाही आणि पाप सोडत नाही म्हणून दुःख सुटत नाही. पाप करत राहतात त्यामुळे ते दुःख द्यायला येतच. दुःखाला कारण आहे पाप. म्हणून व्यवहारात देखील बघा, आपल्यावर काय दुःखाचे प्रसंग कोसळले की नातेवाईकांना करता असं असं घडले व त्यांचं कानावर आले. मग माणसं भेटायला जातात, सांत्वन करायला जातात. मग का हो असं कानावर आले, हे घडलंय का? हो म्हणे घडलंय. मग काय कारण त्याला? हा म्हणतो तुम्हाला तर माहिती आहे आपला स्वभाव कोणाच्या ऐकत नाही का माझ्यात नाही. पण तरीही आपल्यावर कसं शेकलंय बघा, हे कसं भोगण्याची पाळी. असं कसं काय? त्याला काहीतरी कारण असेल ना. काहीतरी कारण असल्याशिवाय कसं काय होईल? हा म्हणतो कारण काहीच नाही, काहीच नाही. असं कसं काय होईल? काहीतरी कारण असल्याशिवाय होऊ शकणार नाही. हा म्हणतो काहीतरी आपलं पूर्वजन्मीचं पाप ते भोगायला आले म्हणून हे भोगण्याची पाळी आली. म्हणजे काहीतरी पूर्वजन्मीचं आपलं पाप आपणच सांगतो की नाही, आपणच म्हणतो की नाही काहीतरी पूर्वजन्मीचं पाप ते आपल्याला भोग द्यायला आले. म्हणजे दुःख आलं की आपल्या पापामुळे आलं हे मान्य आहे याला. आणि तुम्ही बघा काही चांगलं घडलं का त्यावेळेला मनुष्य हीच भाषा वापरतो, काहीतरी पुण्य कामाला, काहीतरी पुण्य कामाला आली म्हणून जगलो. नाहीतर तीनदा एसटी पलटी होऊन
2000 फूट खोल दरीत जाऊन कोणी जगल का? पण काहीतरी पुण्याई होती म्हणून जगलो. म्हणजे चांगलं काय घडलं की पुण्याई म्हणतो की नाही, आणि वाईट काय घडलं की आपण पाप म्हणतो की नाही. याचा अर्थच असा, जीवनात आपल्याला दुःख जे जे भोगायची पाळी येते त्याला कारण आपण पूर्वी करून ठेवलेलं पाप. ते पाप ज्या वेळेला भोग द्यायला येतं त्यावेळेला आपल्याला हे दुःख मिळतं. म्हणून दुःख येऊ नये वाटतं ना, पाप होऊ देऊ नये. झालंय तर राहू देऊ नये. त्याला कारण हे पाप आहे. आपण एक मोठा तुम्हाला पुरावा देतो. सीतेला रावणाने नेलं, अशोक वनात ठेवलं आणि त्रिजटेला तिची सेवा करायला ठेवलं. रामायणात आपल्याला माहिती. एके दिवशी काय सीतेच्या मनात आलं कोणास ठाऊक, ती सीता त्रिजटेला म्हणू लागली, हे त्रिजटे, हे सखे, सांग माझा रघुनाथ प्राणनाथ मला कधी भेट देईल? का असंच मला दुःखातच राहावं लागेल आणि मरावं लागेल? सांग वो त्रिजटे सखी ऐसी मात, देईल का निधी भेटी श्री रघुनाथ. मनवता वेळ झाला दुरीपंथ, राहो न शके प्राण माझा पुर्यात. त्रिजटे सांग मला कधी तो माझा प्राणनाथ रघुनाथ भेट देईल, का असं दुःखातच मला मरावं लागेल? सांग सांग त्रिजटे. त्रिजटा म्हणते, आम्हा राक्षसींना हे काय कळणार, कशामुळे काय कशामुळे काय? तुम्हा महान पतिव्रतांना सांगता येईल की कोणत्यामुळे कोणतं दुःख, कोणत्यामुळे कोणतं फळ कसं भोगायची पाळी येते. तेव्हा तुम्हीच सांगा की तुम्हाला हे दुःख भोगण्याची का पाळी आली? तुमच्याकडून असं काय पाप घडलं की त्यामुळे तुम्हाला हे दुःख भोगण्याची पाळी आली? त्यावेळेला सीता म्हणते, मला असं जाणवतंय काहीतरी माझ्याकडून पाप घडलं असावं. म्हणजे काय पाप घडलं असेल? एखाद्या गाई वासराची मी ताटातूट केली असेल, कोणाचं व्रत मी मोडलं असेल, कोणा पती पत्नीची मी ताटातूट केली असेल, आणि त्या पापाचा परिणाम मला हे दुःख भोगण्याची पाळी आलेली. काय दुष्ट आचरण होते म्या केले, अथवा तीर्थ व्रत कवनाचे भंगिले, गायी वत्सा पत्नी पुरुषा विघडिले, नकळे संचित चरण अंतरले. संचित काय कळत नाही, पण चरण अंतरले हे निश्चित. म्हणून कुठलं तरी माझं पाप, त्यामुळे मला हे दुःख भोगण्याची पाळी आलेली आहे. म्हणून लक्षात घ्या, आपल्या जीवनात इच्छा नसताना दुःख भोगण्याची पाळी काय येते, तर आपण पूर्वी करून ठेवलेल्या पापामुळे. म्हणून पाप जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ते दुःख देत राहणार. म्हणून दुःख येऊ नये असं वाटतं तर ते पाप आपण राहू देऊ नये, घालवलं पाहिजे. आणि घालवायला मार्ग आहे. ते पाप घालवण्याकरता एकच प्रभावी साधन आहे, ते म्हणजे नामस्मरण. म्हणून 3 अक्षरी विठ्ठल हा मंत्र जो आहे हा सोपा मंत्र आहे. आणि या मंत्रात अशी ताकद आहे की ते पापाला मूळ रहित करून टाकतंय. करी पापा निर्मूळ, पापाला मूळ रहित करून टाकीन. पाप तुमचं संपेल की तुमच्या जीवनातलं दुःख संपेल. असा हा विठ्ठल 3 अक्षरी मंत्र आहे. फलदायी आहे, लाभदायक आहे, पाप संपवणार आहे. तेव्हा ते तर्कनिष्ठ लोक म्हणाले, महाराज इतका पाप घालवणारा जर हा विठ्ठल 3 अक्षरी मंत्र आहे, इतकं फल देणार आहे, तर मग सगळे लोक का करत नाही? सगळे लोक का म्हणत नाही? तुकोबा म्हणतात का म्हणत नाही, याला कारण मला सांगता येईल. काय? दुर्दैवी म्हणून, कारण त्या कपाळाचे म्हणून. त्यांना नाम घेण्याची बुद्धी होत नाही. कारण ते कपाळ ज्याचे नाम नाही वाचे. हरिशीन भजत दैव हत, दैवाने मारला गेलेला दुर्दैवी हरीचं भजन करू शकत नाही, कारण त्या कपाळाचं करू शकत नाही. पण जे भाग्यवान आहेत त्या भाग्यवंतांना या नामचिंतनाचा मात्र चांगला छंद लागतो. हे तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगताय.
भाग्यवंता छंदमणी कोड कानी ऐकती. भाग्यवंता छंदमणी, काहीतरी भाग्यवान आहे म्हणून यावं वाटलंय. आतापर्यंत आपला पहिल्या चरणाचा विचार झालाय. अजून पुढची 3 चरण शिल्लक आहेत. 2-3 तासात त्याचा विचार करू आणि सेवा संपू. घाबरू नका. 10च मिनिटात सारांश सांगतो आणि आपली सेवा संपवतो. तुकोबाराय म्हणतात, इतका फलदायी हा विठ्ठला 3 अक्षरी मंत्र जर आहे तर सर्वजण का जपत नाही, का म्हणत नाही? तुकोबाराय म्हणतात दुर्दैवी म्हणून, कारण त्या कपाळाचे म्हणून ते भजन करत नाही. भगवंताचं नाम आठवण्याकरता 2 गोष्टीची गरज आहे. 2. एक तर पूर्व संचित चांगला असायला पाहिजे तर देवाचं नाम येतं. नाही तर दुसरं, संतांची संगती पाहिजे तर नामचिंतन घडतं. आठवे तरी देव संतांच्या संगाते, किंवा हे संचित जन्मांतर. संचित जन्मांतर तर देव आठवे, किंवा संतांची संगती तर देव आठवे. संतांच्या संगतीत नामचिंतन करू शकतो. जर आपलं पूर्व संचित नसेल तर आपल्याला नाम येणार नाही. पण संतांची संगती जर मिळाली तर नाम आल्याशिवाय राहणार. मला सांगा, वाल्याच्या जीवनात काय घडलं? वाल्याच्या जीवनात पापच पाप होतं. किती हत्या त्यांनी केल्या होत्या, किती ब्रह्महत्या केल्या होत्या. भयानक पापी, स्पेशलिस्ट पापी. तितका पापी आजपर्यंत कोणी झाला नसेल. 7 रांजण भरले होते आणि प्युअर ब्राह्मण म्हणजे एवढे मारले त्यांचा हिशोब आहे. इतर जाती जमातीचे किती मारले त्याचा तर पत्ताच नाही. इतक्या हत्या त्याने केलेल्या, महापाप केलेलं. पण त्याचं सुदैव नारद काय त्या रस्त्याने येऊ नये. नारदाने धावला कुऱ्हाड घेऊन, निकालो निकालो म्हटल्यानंतर नारदाने आपल्या गळ्यातला तंबोरा काढला, दिला घेऊन कर वजन. वाल्या म्हणतो हे नाही, रोकड कॅश काय असेल ते काढ. नारद म्हणतो अरे हेच रोकड धने रामनामाचं. लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं. अनेकांनी लुटलंय पण संपलं नाही. तो म्हणतो मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. काय असेल ते काढ आणि रस्ता धर. नारद म्हटलं मी रस्ताच धरणार नाही, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू चुकीच्या रस्त्याने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही. हा अधोगतीचा रस्ता आहे, नरकाचा रस्ता आहे. भयानक पाप हे तू करत आहेस. तुला काय वाटतं हे पाप संपणार? तसं नाही, भोगावं लागेल. अनेक नरक यातना तुला सहन करावे लागतील. यमदूत काय तुझी पूजा करणार नाही, मारिती तोडीती झोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल, भयानक दुःख तुला भोगावं लागेल. किती केले पाप आजपर्यंत. तो मग तुम्ही काय एकटाय काय? मग आई वडील पत्नी मुलं बाळ मोठा दांडगा परिवार यांचा. नारद म्हणतात तो सगळा परिवार आहे श्रीखंड गुलाबजामुन बासुंदी खायला, पण तुझ्या पापात सहभागी होणार कोणीच नाही. तुझं तुला भोगावं लागेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे, जास्त विस्ताराने सांगण्याची गरज नाही. कोणीच पापात सहभागी होणार नाही, तुझं तुला भोगावं लागेल. सगळ्यांनी उत्तर दिलं पापम तवैव तत्सर्वम वयं तु फलभागिनः. अध्यात्म रामायणात म्हटले तत्सर्वम पापम तवैव, ते सर्व पाप तुझंच आहे, आम्ही फक्त फलाचे भागीदार आहोत. त्याला पर्वत प्राय आपलं पाप दिसणार नाही. एवढं पाप आणि मला भोगावं लागणार म्हणजे मग किती नरक भोगावे लागतील, किती वर्ष भोगावे लागतील. यमाचे किंकर बहुसाल कितीतरी वर्ष मारतात, तोडतात, झोडतात. त्याला भयानक भीती वाटू लागली. पण याच्यातून काही मार्ग निघू शकतोय का आपल्याला? हे पाप जाण्याचा काही मार्ग? चला ते सांगतील आपल्याला. धावत धावत आला, नारदाला झाडाचं सोडलं.
चरणावर मस्तक ठेवलं, मला मार्ग सांगाय, पाप कशाने जाय, काय करतो. नारदाने सांगितलं तू राम नाम चिंतन कर, बस. नामामध्ये मोठी ताकद आहे पाप घालवण्याची, पण त्याला रामही म्हणता येईन, तोंडात मारा येऊ लागलं. नारद म्हणतायत तुझं पुण्य नाही म्हणून राम नाम तुझ्या मुखामध्ये येत नाही. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाची. राम हा उच्चार तरीच वैसेवाचे अनंत जन्माचे होईल पुण्य. तुझं पुण्य नाही म्हणून तुझ्या मुखात राम येत नाही. पण म्हण, नारद म्हणताय म्हणते मला. नारद म्हणताय राम म्हणतो म्हणतो मला. नारद म्हणतायत बरोबर आहे, पुण्य नाही म्हणून आम्ही येत नाही, पण मला येते तोंडात, हे बरं आहे. आयुष्यावर तेच करे, काढतो की नाही तर मारा. मारायचंच काम केलं, मारण्याचंच काम तू केलेलं आहे, ते तुझ्या तोंडात येणार, हरकत नाही. तेच तू सारखं जोडून म्हणत राहा, मरा 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 मरा. मग मराचं उलट काय, ते मारा मारा म्हणत राहा, त्याचं राम होऊन जाईल. राम म्हणण्याच्या उद्देशाने तो मरा मारा म्हणतो आहे, पण तो मरा देखील मंत्र ठरला गेला. वाल्ह्याचं सगळं पाप गेलं. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला, जगातला आद्य कवी झाला. त्याने जसं रामायण लिहिलं तसं रामाला वागावं लागलं, इतका निर्दोष मानला. आणि मग तो आपल्याला सांगू लागला माझ्या इतका पापी कोणीच नव्हता. पण मला ते नारद भेटले, त्यांनी मला राम नाम घ्यायला सांगितलं, मी ते घेतलं, माझं सगळं पाप गेलं. तुम्हाला तुमचं पाप घालवायचं असेल तर तुम्ही हेच नाम चिंतन करा. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामे तिन्ही लोक उद्धरती, आपल्याला सांगतायत. म्हणून नामामध्ये शक्ती आहे पाप घालवण्याची. ते नाम पुण्य असेल आपलं तर येईल, आणि नसेल संतांची संगती झाली तर येईल. नारदाची संगती झाली वाल्याला, म्हणून मरा मरा म्हणत राहिला राम म्हणण्याच्या उद्देशाने. तो मंत्र ठरला गेला, त्याचं सगळं पाप गेलं. म्हणून एक भाग्यवानाला छंद लागतो, नाही तर सत्संगती करणाऱ्याला छंद लागतो. कानाने ऐकायचं झालं त्याचंच कौतुक ऐकतात, कोड कानी ऐकती. भाग्यवंताला मनात त्याचाच छंद नामाचा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. सतत ते विठ्ठलाचं नाम चिंतन करावं असं वाटतं. छंद लागतो, छंद. छंद प्रत्येकाला आहे बरं का, फक्त नामाचा नाही. मग कोणाला प्यायचा छंद, कोणाला भक्त खायचा छंद, कोणाला भक्त करायचा छंद आहे. नाम चिंतनाचा छंद हा भाग्यवंतांनाच लागतो, इतरांना लागत नाही. इतर वेगळ्या छंदात, कोण कोणत्या छंदात तर कोण कोणत्या, बहुता छंदाचे बहु असे जन. छंद हा फुंदावर अवलंबून आहे. जसा फुंद असेल तसा छंद लागतो. आपल्याच फुंदे जेथे तेथे घेती छंदे, फुंदाप्रमाणे छंद लागतो. कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा छंद, कोणाला कशाचा. मूढ जना छंद लावण्याचा, मूढ लोकांना लावण्याचा छंद असतो. कोणाला चित्ताराधी स्त्रीचे तेचे छंदे नाचे. अनेकांचा छंद अनेक प्रकारे वेगवेगळा आहे. आता मी ते सांगत बसत नाही का, लोकांचे छंद कीर्तनात सांगण्याचाही मला छंद नाही, म्हणून मी ते छंद सांगत नाही. इतर छंद नको, अनेक ते छंद नाशिवंत. अन्य छंद जीवनात नको. छंद कोणता असावा, विठ्ठल विठ्ठल येणे छंदे, ब्रह्मानंदे गरजावे. लागो हाच छंद मना गोविंद गोविंद, ऐसा मना छंद लावे रे अभ्यास. नाम चिंतनाचा छंद लागावा. भाग्यवंतांना तो लागतो. ते नामचिंतन सतत करत राहतात दिनरजनी. हाच छंद माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला असेल. छंद लागतो. कानाने ऐकायचं झालं तर त्याचंच कौतुक ऐकतात, कोड कानी ऐकत. तुम्ही ऐका रे कान,
माझ्या विठोबाचे गुण, कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती. तर कानाने ऐकायचं झालं तर त्याचंच कौतुक ऐकतात. म्हणून विठ्ठल विठ्ठल हा मंत्र, हा छंद आपल्या जीवनाला लावून घ्यावा. आपलं पाप सर्वस्वी जाईल. आणि या नामात दुसरी शक्ती आहे पुण्य देण्याची, पाप घालवण्याची आणि पुण्य देण्याची. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना पुण्य. म्हणजे नामचिंतन दुहेरी फलदायी साधने. पापही घालवतं आणि पुण्य प्राप्त करून देतं. पाप गेलं की दुःख संपेल आणि पुण्य प्राप्त झालं की सुख मिळेल. एकंदरीत आपली अपेक्षा पूर्ण होईल. म्हणून भाग्यवंता छंदमणी कोड काने ऐकते. कानाने ऐकत झालं त्याचंच कौतुक. महाराज खूप सुंदर तुम्ही सांगितलं आम्हाला. पण एक शंका अशी येते, काय आमचं जुनं रेकॉर्ड तर खराब आहे. नको नको ते धंदे आम्ही आमच्या जीवनात पूर्वजीवनात केलेले आहेत. आता आम्ही इकडं वळलोय. पण आम्ही जर त्या मंदिरात गेलो आणि आमची जुनी फाईल जर त्याने काढली तर तो आमचा झाडा घेईन ना, म्हणेल ना तू हे धंदे केलेत की नाही सांग, हे केले की नाही ते सांग. तुकोबा म्हणतात तो भगवान तुमची जुनी फाईल पाहत नाही, मागचं काय केलं ते पाहत नाही, तुम्ही आता काय करता हे पाहत असतं. कारण आम्ही जामीनकी स्वीकारलेली आहे. केली मागे नको पाहू तुझं जमाना आम्ही आहो. आम्ही ते हौसे नवसे गवसे इकडं आणलेले वळवलेले आहे. त्यांना सांगितलं प्यायची बंद करा, भलतं खाऊ नका, भलतं करू नका. त्यांना तिथून काढले, माळ घातली, त्यांना वारीला आणले, कीर्तनाला आणले, मंदिराकडे आणलंय. तर तू त्यांचं मागचं रेकॉर्ड पाहायचं नाही. नाहीतर जर काढलंस तर नाही. तुकोबरा म्हणतात त्याचा स्वभाव तसा नाहीच आहे. जो भक्तीकडे वळलेला आहे भगवान त्याचं काही पाहत नाही. का? त्याचा स्वभावच असा आहे. कसला स्वभाव आहे त्याचा? तर विठ्ठल हे दैवत कसं आहे त्याचा स्वभाव तुकोबरा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. ते तुमचं मागचं काही पाहणार नाही. कोणी म्हणेल मग भोळे, मग त्या भक्ता तर कोणी चाल करेल. तुकोबरा म्हणतात चाड काळे न धरावे, काळाने त्याची इच्छा धरू नये. नामधारकाकडे येण्याचा काळालाही अधिकार नाही. तुका म्हणे भेने काळने ते दे राणे. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळ गोत्र वर्जिये. काळाने त्याची इच्छा धरू नये इतकी नामधारकाची महत्ता आहे. मग तो कोणत्याही यातीत जरी जन्माला आलेला असला तरी तो धन्य आहे असं तुकोबरा शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे भरते याती विठ्ठल चित्ती तो धन्य. ज्याच्या चित्तात विठ्ठल आहे तो धन्य आहे. म्हणून आपण आपल्या जीवनात धन्यता मिळवावी. ती नामचिंतनाने घडते. नामचिंतनाने पाप जाईल, नामचिंतनाने पुण्य मिळेल. नामचिंतनाने पाप गेलं की दुःख गेलं, पुण्य झालं की सुख मिळालं. एकंदरीत आपल्या अपेक्षा फलीभूत होतील. देवाला आपण आवडते होऊ असं महान फल या नामचिंतनातून आहे. आणि असं नामचिंतन आपण 75 वर्षाच्या कालावधीत घडवलेलं आहे दरवर्षी. म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. आता अमृत महोत्सव आपला झाला की आपल्याला आता पुढे शताब्दी महोत्सवाकडे जायचं आहे. शताब्दी महोत्सवाची वाटचाल करायची आहे. आपण हे सर्व काही जीवनात
घडवण्याचा प्रयत्न करा. दुर्व्यसन सोडा, दुर्वर्तन सोडा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ, एकादशी व्रत, नित्य नामस्मरण, आईवडिलांची सेवा, समाजाची सेवा, देशाची जनहिताची सेवा करत सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट हो. ज्ञानेश्वर झालेली सेवा भगवंताच्या चरणी, संतांच्या ज्ञानोबा तुकोबारादी संतांच्या चरणी समर्पित करून एकच करुणा भावतो तुम्हाला सर्वांच्या अंतःकरणामध्ये सद्विचार निर्माण व्हावेत, ते रुजावेत आणि आपण सत्पथगामी बनून आनंदाचे सम्राट होत. या 75व्या या अमृत महोत्सवाचा आपण हा आनंद लुटत आहोत. 6 तपाचा काळ आपला झाला म्हणून 3 वर्ष वाढून हा अमृत महोत्सव आपण संपन्न केलेला आहे मोठ्या उत्साहाने. माझी अशी एक विनंती आहे, आपण सर्व ग्रामस्थांनी या अमृत महोत्सवाची काहीतरी आठवण ठेवावी आणि ती चांगल्या प्रकारे ठेवावी. म्हणजे आठवण ठेवायची म्हणजे काय करायचं, तर आपल्या जीवनात काहीतरी एक चांगला संकल्प करा. चांगला एक संकल्प करा की आजपासून मी रोज 1 लाख तरी नामजप करेल. नाही 1 लाख, 50,000, नाही 5,000. कमीत कमी आपल्या जीवनात 21,600 श्वासोच्छ्वास होतात एका दिवसात. 24 तासात 21,600 श्वासोच्छ्वास होतात. तर एका श्वासाला 1 नाम तरी घ्यावं. 21,000 तरी कमीत कमी नामजप आपल्या जीवनात दररोज व्हावा असा काय संकल्प करा. आणि ज्याच्या जीवनात ज्याची अपेक्षा आहे त्याप्रमाणे आपला एक चांगला नियम घ्या. काहीतरी त्याची आठवण ठेवा की आजपासून मी पिणार नाही. या गावात कोणी पिणार नसेल, दारू पिणारा कोणी नसेलच बहुतेक. हे एवढं मोठं भाजी 75 वर्षाचा नाम सप्ताह चालत आलाय. कोणी इथे दारू पिणार नसेलच या गावात. समजा जर असलच कोणी चुकून कोणी असेल तर त्यांनी या वर्षी निर्णय घ्यावा की आम्हा गावकऱ्यांनी मंदिर बांधलं, मूर्ती स्थापना केली, देवाचं संतांचं अधिष्ठान निर्माण केलं. 75वा म्हणून तो अमृत महोत्सव म्हणून आम्ही संपन्न केला. तेव्हापासून मी दारू प्यायची बंद केली, दारू पिणे सोडली. दारू सोडण्याचा संकल्प करा. मांसाहार सोडून द्या. आई वडिलांचा अनादर करणं सोडून द्या. आई वडिलांची सेवा करा, समाजाची सेवा करा, दीनदुःखिताची सेवा करा. कोणाचा विश्वासघात करू नका. नामचिंतन करा, वारी करा, हरिपाठ करा. काहीतरी चांगला संकल्प घेऊन आपण आपली पुढील जीवनाची वाटचाल चांगल्या प्रकारे घडावी हीच भावना व्यक्त करतो. अशी अभंग नजरेसमोर ठेवा. अभंगाप्रमाणे आपलं जीवन बनवा. हेच अभंग आपल्याला तारणार, नक्की तारणार. तुकोबारांच्या अभंगाने दगडांना तारले, आपल्याला का नाही तारणार. जडी दगडा सहित वया तारील्या देशाला. दगडाला तारणारे तुकोबारांचे अभंग. मग जे दगडाला तारतात ते आपल्याला नक्कीच तारतील. पण आपण तसं दगड तरी बनलं पाहिजे ना. तसं दगड म्हणजे दगड कोणते तरले, वह्यांना बांधलेले तेच दगड वर आले. आजूबाजूला पांगलेले मोकार दगड नाही वर आले. वह्यांना बांधलेले दगड, त्या दगडांना अभंग घेऊन वर आलेले आहेत. म्हणून जे अभंग दगडाला तारतात ते आपल्याला नक्कीच तारतील. आपण तसं दगड बनवू. आमचे वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणत असत, ते अभंग तिथे तरले म्हणून आपण तरलो. ते जर बुडाले असते तर आपणही बुडालोच असतो. म्हणून ते अभंग जिथे तरले त्याच तारक जागेवर त्या अभंगांचं चिरस्मारक व्हावं. दगडाला घेऊन तरले म्हणून दगडावरच कोरून व्हावं. म्हणून गाथा मंदिराची योजना तिथे राबवण्यात आली. त्याच डोहाच्या कडेला, त्याच प्रासंगिक प्रासादिक जागेवर हे सर्वच्या सर्व अभंग
उच्च प्रतीच्या मार्बलवर कोरून तिथे लावलेले आहे. त्या अभंगाचंच मंदिर बांधलं गेलेलं आहे. आपण कोणी आलेला असं पाहिलेलं असेल, नसेल तर या पहा. त्याच ग्रहाच्या कडेला सुंदर असं अभंग हे मार्बलवर कोरून ते मंदिर झालेलं आहे. काशीला मानस मंदिर आहे, अयोध्येला वाल्मिकी रामायण मंदिर आहे आणि आपल्या महाराष्ट्रात देहूला गाथा मंदिर आहे. आपल्या महाराष्ट्राचं वारकरी संप्रदायाचं ते एक आगळं वेगळं वैभव आहे. म्हणून आपण तिथे या, जरूर पहा. मोठं जवळजवळ 40 कोटीचं काम झालेलं आहे. पूर्ण गाथा उच्च प्रतीच्या मार्गावर करून लावला गेलेला आहे. तिथे सत्संग भावने अन्नपूर्ण सदन आहे. तिथे दर्शनाला आलेल्या भाविकांना रोज जेवण दिलं जातं. दुपारी 12 ते 2 700-800 लोक रोज जेवत आहेत. सुट्टीच्या दिवशी तर हजाराच्या वर असे असतात. अन्नदान चालू आहे, आरोग्यदान चालू आहे, शारीरिक चिकित्सा केली जाते, मोफत औषधं दिली जातात. तसंच ज्ञानदान आहे. मुलांना तिथे शिक्षण दिलं जातं. गुरुकुल पद्धतीचं विद्यालय, मुलांची राहण्याची सोय, जेवणाची सोय, शिक्षणाची सोय उत्तम प्रकारे सर्व तिथे आहे. कोणी म्हणेल मग फी तर भरपूर असेल. लक्षात घ्या, 1 नया पैसा नाही, 1 नया पैसा नाही. राहणं मोफत, जेवण मोफत, शिक्षण मोफत. मुलांनी फक्त एकच करायचं, अभ्यास. आणि तो त्यांनीच केला पाहिजे. त्यांनी अभ्यास करायचा आणि गाथा मंदिर ट्रस्टने सर्व त्यांचं बाकीचं चालवायचं. अशा रीतीने संस्कृत, इंग्रजी, हिंदी आणि मराठी 4ही भाषेत संत वाङ्मयाचं, वेदांत वाङ्मयाचं, वैदिक वाङ्मयाचं शिक्षण तिथे दिलं जातं. अशा प्रकारचं गुरुकुल पद्धतीचं विद्यालय तिथे आहे. अनेक प्रकल्प असे राबवले जातात. अजूनही तिथे 15 कोटीची कामं आपल्याला करायची आहेत. अनेक भाविकांनी लाखोनी कोटीने सहकार्य केले म्हणून ते इथपर्यंत येऊ शकलो. आता उरलेल्या कामाची काय अडचण नाही का? अजून राहिलेले लोक बरेच आहेत. राहिलेल्या लोकांनी राहिलेल्या कामाकरता जोर मारावा. एकाच वाक्य सांगतो, ज्यांना तुकोबारांपासून आपल्याला काय मिळाले असं वाटत असेल, तुकोबारांच्या आपल्या अभंगाच्या आपल्याला काय उपकार अशी जाणीव ज्यांना धक्का देत असेल, त्यांनी या मंदिराला आपलं मंदिर असं समजा. आत्मीयतेने या कार्यात यथाशक्ती सहभागी व्हा. इथे दिल्याने संपत्ती संपत नाही, अनेक पद्धतीने वाढली जाईल, कमी होणार नाही, अशी ही योजना आपल्याला प्राप्त आहे. आपण यथाशक्ती करून सर्वजण आनंदाचे सम्राट होत हीच प्रार्थना करून सेवेला विराम देतो. ज्या जगद्गुरु तुकोबारांनी आपल्याला प्रबोधन केलं त्यांचं आपण थोडा वेळ भजन करू आणि सेवेला विराम देऊ. तुकाराम
एकच मिनिट घेऊन कोणी उठायचं नाही. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या अखंड हरिनाम सत्याचा अमृत महोत्सवी वर्ष आणि त्या वर्षामधील आजच्या तिसऱ्या दिवसाची कीर्तन वाक्पुष्प सेवा आपल्या सर्वांचे परिचित असणारे गुरुतुल्य असणारे असे असणारे हरिभक्त परायण श्री पांडुरंगजी बाबा घुले गाथा संस्थान देहू त्यांचे ते अध्यक्ष अतिशय विद्वान साधनानिष्ठ व्यक्तिमत्व आणि यांची सेवा आज आपल्याला लाभलेली आहे. सद्गुरू श्री मामासाहेब दांडेकर यांचे पटशिष्य असे असणारे बाबा आपल्याला आज लाभलेले आहेत. आपल्या अमृततुल्य वाणीतून बाबांनी उत्तम असं आपल्याला ज्ञानामृत केलेलं आहे. बाबांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो आणि भगवंताचा प्रसाद म्हणून त्यांना वस्त्र आणि श्रीफळ हरिभक्तपरायण नितीन महाराज बजागी देतील. आज मृदंगाची साथ करणारे गायनाची साथ करणारी सर्वच मंडळी त्याच्यामध्ये विशेषत्वाने आमचे यशवंत महाराज खोडे त्यानंतर उपस्थित असणारे पंढरनाथ बाबा आहेत, गुरवलीचे आमचे गजानन बाबा आहेत, रमणनाथजी बाबा आहेत, सुभाष महाराज त्यांनी सर्वांचे शब्दपुष्पाने आभार व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम असे असतील. उद्या 4:30 ते 5:30 वेळेमध्ये हरिभक्त परायण पंढरनाथजी बाबा पाटील खांडवळ यांचं प्रवचन होणार आहे.